तरुण तुलसी माला कंदरौ गंजनेत्रौ सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण सुंदर ते जान उभे विटेवारे करकटा बगे देवनिया करकटा बगे देवनिया करकटा बगे देवनिया सुंदर ते जान उभे विटेवारे करकटा देवनिया देवनिया
Rama
हॅलो श्री विठ्ठल मॉनिटरला आवाज द्या. हॅलो श्री विठ्ठल. हॅलो हॅलो श्री विठ्ठल. हॅलो हरे हॅलो 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 श्री विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हरो हनुम हॅलो श्री विठ्ठल. हरे जय जय राम कृष्ण. हरे जय राम कृष्ण. रूप पाहता लोचनी रूप पाहता Hare
केदार राग आहे केदार आणि वासुदेव महाराजांचा आवडता
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला
सोनियाचा दिवस आज अमृत पाहला सोनियाचा दिवस आज अमृत पाहला सोनियाचा दिवस आज अमृत पाहला सोनियाचा दिवस सोनियाचा दिवस अमृते पाहला सोनियाचा दिवस अमृते पाहिला सोनियाचा दिवस अमृते पाहला सोनियाचा दिवस सोनियाचा दिवस आज अमृत पाहला सोनियाचा दिवस आज अमृत पाहला सोनियाचा दिवस आज अमृत सोनियाचा दिवस अमृते पाहला सोनियाचा दिवस अमृते पाहला सोनियाचा दिवस अमृते पाहला सोनियाचा दिवस गोपाला तुझे न्याला झाला गोपाळा रे तुझे गोपाळा रे तुझे गोपाळा रे तुझे ध्यान तुझे ध्यान
Sa
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, किंवा सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरी जगत्रय जीवना, तनु मनु शरण ए विनटलो तुझे पायी, बापर कुमा देवी वरा वाचोनी आणू नेने काही, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवन, विठ्ठल सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरी जगत्रय जीवना, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पानी मंडनम मंडनानां, तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम, करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीव धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम, खलानिशवादापनोदार दक्ष, समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंच परिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न खंड निजबोध रूपम, पूर्ण ब्रह्माय श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते, नसे आप परैसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा, तिथी माघ पौर्णिमा साधोनी बाट धरली निज धामा, नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा, संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं
विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा आवाज मोकळा करा जरा दीन दुर्बळाची देवा वचन ऐका कमलापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनो न विसंबे हरी जगत्रय जीवना कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे परमात्म्याचं नाम पवित्र आहे मंगल आहे सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणारे पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो पिता असो आजची सेवा मोठ्या आनंदाने उत्साहाने श्रद्धेने आपल्या या एडुटणे गावामध्ये एक परंपरेची सेवा आहे कारण की हा घराणा सद्गुरु सावळाराम महाराजांना समर्पित आहे विठ्ठला एडुटणे गावातील पहिले विनेकरी वैकुंठवासी हरिभक्तपर्यंत गणपत बाबा आणि यांची ही वंशावळ पुढे चालू आहे त्यांचे दोन मुलं आमचे हरिभक्तपर्यंत श्रीपत बाबा आणि आमचे भगवान मामा हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवेती येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ आमच्या आई वडिलांनी जो परमार्थाचा ठेवा आम्हाला जो दिलेला आहे तो समर्पितपणे योग्य त्या रस्त्याने पुढे नेण्याचं काम आणि हा त्यांचा पूर्ण परिवार करत आहे मग काही काळामध्ये विनेकरी बाबा असताना त्या विनेकरी बाबाच्या पोटी ही दोन रत्न त्यापैकी एक श्रीपाद बाबांनी सुद्धा सुरुवातीला कीर्तन केली असं मला कळालेलं आहे म्हणजे आपल्या परिसरामध्ये जेव्हा कोणी कीर्तनकार नव्हते तेव्हा हे काही मोजकी मंडळी हातावरती मोजणे एवढी कीर्तनकार आपल्या परिसरामध्ये मोठ्या महाराजांच्या कृपेने आणि त्या मोठ्या महाराजांच्या कृपांकित असणारे हे श्रीपाद बाबा पैकी त्यांची ही दोन मुलं परमार्थिक सेवेमध्ये रूढ आहेत गणेश दादा असेल गोरखनाथ दादा असेल आणि आज ज्यांच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आमचे भगवान मामा त्यांचे सुपुत्र आमचे हरिभक्तपर्यंत गिरीधर महाराज आणि त्यांच्या मुलाचं नामकरण विधी आणि सत्यनारायणाची महापूजा विठ्ठला वंश परंपरा दास मी अंकित ही अवस्था आहे म्हणजे आपल्याला आपल्या परंपरेचा अभिमान असलाच पाहिजे काही गोष्टीचा अभिमान बाळगू नये आणि काही गोष्टीचा अभिमान बाळगावा हे संतांनी सांगितलेले आहे आम्ही वंश परंपरागत तुझे दास आहोत हा आम्हाला अभिमान आहे
आणि या 4थ्या पिढीपर्यंतचा परमार्थ आता या घरामध्ये रुजू झालेला आहे. अशा प्रकारे आणि त्यांचा हा पंतू श्रीपाद बाबांचा आपला गणपत बाबांचा पंतू आणि त्याचं आज नामकरण सत्यनारायणची महापूजा आणि वर्षाचा पहिला दिवस या अनुषंगाने कोणता अभंग निवडावा याकरता अभंग निवडला. विठ्ठला या अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय स्व अनुभव सांगतायत. अनुभव अनेक प्रकारचे आहेत. पैकी 2 अनुभव मुख्यत्वाने सांगतो. एक संसाराचा अनुभव आणि एक परमार्थाचा अनुभव. संसाराचा अनुभव जगाला सांगू नये आणि परमार्थाचा अनुभव जगाला सांगितल्याशिवाय राहू नये. ज्ञानोबाराय संसाराचा अनुभव न सांगता परमार्थाचा अनुभव जगाला सांगताय. काय झालं? माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस सोन्याचा आहे. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. ज्ञानोबाराय सांगतात माझा अनुभव असा आहे की आज माझ्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस आहे. याला कारण नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. मी ज्याचं नामस्मरण करतोय, ज्याचं ध्यान करतोय, ज्याची उपासना करतोय, ज्याचं नामस्मरण चाललेलं आहे तो परमात्मा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. म्हणून आजचा माझा दिवस सोन्याचा झाला. बरं देवा, तुझ्याकडे एक प्रार्थना आहे. आजचा दिवस माझा जसा सोन्याचा आहे तसा दररोजचा दिवस सोन्याचा व्हावा याकरता माझी तुला एक प्रार्थना आहे, माझी तुला एक विनंती आहे. काय? गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनो न विसंव्य हरी जगत्रय जीवना. देवा, मला तुझं ध्यान लागलं पाहिजे आणि त्या ध्यानास्तव तू माझ्या समोर उभा राहतो. म्हणून माझ्या जीवनामध्ये दररोजचा दिवस सोन्याचा यावा म्हणून विनंती आहे. ध्यान लागो मना. गोपाळा, तुझे मला ध्यान लागले पाहिजे आणि ही माझ्या जीवनामध्ये कधी तनु मनु जीवे विनटलो तुझे पायी. तनु मनु शरण तुझे शरण विनटलो तुझे पायी. बाप रकुमा देवी वरा वाचोनी अनुनेने काय. आणि भगवंता, तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीच नाही. तुलाच आम्ही शरणांगत पत्करलेली आहे. म्हणून तुझंच ध्यान माझ्या जीवनामध्ये लागावं अशी मागणी आणि अनुभव सांगणारा अभंग आहे. विठ्ठला कीर्तनाची वेळ 7:30 ते 8:30 अशी पत्रिकेवरती जरी छापलेली असली तरी बरोबर 6:30 वाजता मी इथं हाजीर झालेलो आहे. बरोबर 6:30 वाजता आलेलो आहे. परंतु हरिपाठ होतं, अन्य कार्यक्रम ही धावपळ होती. घरवाल्याने सांगितलं कीर्तन 7ला चालू झालं, 9ला संपवा. विठ्ठला म्हणजे आता कोणी पुढं घडायलाकडे बघू नका. हा त्यातला स्वावी भाव. बरोबर 9च्या 1 तास आपल्याकडे 1 तास उरला. विनीत महाराजाशी खटवांग राजाचा जाऊ दे, आपल्याकडे 1 तासामध्ये आपल्याला या अभंगाची पूर्ण मीमांसा पाहायची आहे. म्हणून माझ्या समोर बसलेले माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सर्व ज्येष्ठ शिष्ट मंडळी, वारकरी संप्रदायामधली अनुभव सिद्ध मंडळी, महात्मे मंडळी, या अर्थी आपण सेवाधारी मंडळी तुम्ही माझ्या समोर उपस्थित आहात. सर्वांच्या चरणावरती अति अनन्य भावाने नतमस्तक होतो आणि भगवंताच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे महाराजांनी लिहून ठेवलंय. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या का. अनेक संतांपैकी वारकरी संत का, कारण की वारकरी संतांचा अधिकार वेगळा. आज याकरता या ठिकाणी पंढरपूरच्या वारीतील असो किंवा आळंदीच्या वारीतील पूर्ण वारकरी मंडळांची मांदियाळी या ठिकाणी जमलेली आहे. जशी ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये संतांची मांदियाळी जमवली, तसं या परिवाराने आपल्या घरी ही संतांची मांदियाळी जमवलेली आहे. विठ्ठला मेळविली
आज गुढीपाडवा आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे आणि एवढा वैष्णवांचा संघ आपल्याला झाला म्हणजे आपल्या जीवनातला हा अद्भुत योग आहे. कारण की एवढे साधू संत वैष्णव एकत्र येणं शक्य नाहीये, पण तुमच्या प्रेमास्तव हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जिथं जातो त्यांच्यामुळे ते सगळे जण इथं आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आजची वर्षाची पहिली सुरुवात आपल्या जीवनामध्ये भाग्याची आहे. विठ्ठला आपल्याला किती लोक मानतात यापेक्षा कोण मानते याला महत्व आहे. आपल्या घरी किती लोक येतात यापेक्षा कोण येते याला महत्व आहे. लाखो लोक मानत असतील पण अधिकार संपन्न महात्म्याने मानणं हे तुमच्या जीवनाची आपल्या जीवनाची सार्थकता आहे. लाखो लोक घरी येत असतील पण एखादा वैष्णव आपल्या घरी येणं याच्यामध्ये पुण्य आहे असं शास्त्र सांगतं. 1000 लोकांना जेवायला घातल्याच्या नंतर जेवढं पुण्य लागतं तेवढं पुण्य एक ब्राह्मणाला जेवायला घातल्यावरती प्राप्त होतं. 100 ब्राह्मणांना जेवायला घातल्याच्या नंतर जेवढं पुण्य लागतं तेवढा एक वैष्णवाला जेवण घातल्याचं पुण्य लागतं. आज हे पुण्य पावन आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण की इथं एक एकावनी बळी रे, साधी साधी नाहीये. कोणी उभं राहावं ना कोणी पण कीर्तन करावं अशी मोठी मोठी तपस्वी माणसं इथं उभे आहेत. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जेवढं काही वेळ भेटेल तेवढ्या वेळेमध्ये कीर्तन करण्याचा आपण भाग पाहूया. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून महाराज आजच्या जीवनामध्ये आपल्याला आलेला अनुभव व्यक्त करतात. काय सांगतात? आज माझा दिवस सोन्याचा आहे. सोन्याचा दिवस कधी बोलतो? ज्या दिवशी काहीतरी आनंद होतं, काहीतरी प्राप्त होतं, त्या दिवशी त्या दिवसाला किंवा त्या वेळेला लोक धन्यता सोन्याच्या नावाने देतात. आवडत्या माणसाला लोक सोन्या म्हणतात. घरामध्ये मुलगा असला की त्याची आई त्याला काय बोलते, हे सोन्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक की आवडता दिवस, आवडती वस्तू आपल्याला प्राप्त झाली की त्याला सोन्या ही उपमा दिली जाते. महिलांना सुद्धा सोनं जास्त आवडतं. आवडतं की नाही? आवडती वस्तू आहे सोना, म्हणजे आवडती वस्तू आहे. ते सोनं प्राप्त करण्याकरता किती प्रपंच करतो आपण, किती अट्टहास करतो आपण, नाही का? म्हणजे सोन्याच्या माला घालण्याकरता, म्हणजे सोनं परिधान करण्याकरता आपल्याला आवडती वस्तू म्हणून अट्टहास चाललेला असतो. सांगण्याचं तात्पर्य एक की ही आवडती वस्तू सोनं आहे. म्हणून महाराज माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस सोन्याचा आहे असं या ठिकाणी कोण सांगतायत? सामान्य गोष्टी नाही आहे, सामान्य माणूस नाही सांगत, ज्ञानोपाराय सांगतात. ज्ञानोपारायचा अधिकार काही कमी आहे का? अहो ज्ञानोपारायांच्या जीवनामध्ये काय नाहीये, अशक्य ते शक्य. काय करावं त्यांच्या मनामध्ये जे आलं ते सिद्ध करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे ते ज्ञानोपाराय. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोपाराय हे वैष्णव मोठे वैष्णव आहे, सगळ्यांचं हेड आहे, सुप्रीम कोर्ट आहे आणि त्याच्यामुळे ज्ञानोपाराय त्यांच्या पुढे आपण बोलू नये. आपल्यासारख्या माणसांनी तर ज्ञानोपाराय सोडा, साध्या माणसांच्या समोर सुद्धा आपण बोलू नये, कारण की आपली ती योग्यता नाही. पायाची वाहन पायी बरी. परंतु ज्ञानोपारायांसारखा दृष्टा महात्मा, ज्ञानोपारायांचा परिपूर्ण झालेलं पिकलेलं फळ काय सांगतोय? माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस सोन्याचा झाला. माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस सोन्याचा झाला.
सोन्याचा झाला म्हणजे महाराज का सोन्याचा झाला असं काही जणांनी प्रश्न विचारला. काही जण ज्ञानोबाने सांगितलं आजचा दिवस माझा सोन्याचा आहे, हो आज मी भाग्यवान झालो असं असतात काही जण. पण का झाले, कशामुळे तुमचा दिवस सोन्याचा आहे? त्यावेळेला प्रश्न विचारल्याच्या नंतर ज्ञानोबाऱ्याने उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. सोन्याचा दिवस आधी अमृते पाहिला, सोन्याचा दिवस आधी अमृते पाहिला, अमृते पाहिला, सोन्याचा सर्वांना भेटल्याच्या नंतर सगळ्यांना सांगते आजचा दिवस माझा सोन्याचा आहे, आजचा दिवस माझा सोन्याचा झाला पैकी. सर्वांना सांगत असताना एखाद्या साधकाने विचारलं का हो ज्ञानोबार आहे, तुमचा दिवस आजचा सोन्याचा झाला म्हणजे नक्की काय झालं? काही जण बोलतात बघा का हो तुम्ही सांगता आम्ही भाग्यवान म्हणजे कशाने भाग्यवंत आहात? तुम्ही सांगता आम्हाला की आज कधी कधी असं असतं ना माझे भाग्य उदयाला म्हणजे काय नक्की झालं काय तुम्हाला? म्हणजे तुमचे भाग्य उदयाला आले असं काय घडलं? त्यावेळेला त्याने सांगितलं काय नाही, भाग्य उदयाला आलं याचं कारण आमची ती जागा होती ना ती जागा रोडला गेली म्हणजे आमचे भाग्य उदयाला आलं. समृद्धी किंवा दुसरं काय असेल ते किंवा ते नाही रस्ता चाललाय तो भोपरवर तुमच्या गावावर ना बुलेट ट्रेनला 75 लाख रुपये गुंठा. मग ती लोक बोलायला लागले महाराज आमचा शेतात गेलेलं बाजूच्या शेतातून नाही गेले म्हणजे आमचे दिवस भाग्याचे. कळलं का? म्हणजे आमच्या जीवनामध्ये आज आमचं भाग्य उजळलं याला कारण असं म्हणजे अशी उदाहरणं असतात ना काय कारण काय तुम्हाला भाग्य उजलायचं? याला कारण महाराज कोण विचारत नव्हता ते जागेला कोणी आम्ही लावत पण नव्हतो, पण बुलेट ट्रेन काय गेली तर ती 1 गुंठ्याला 75 लाख रुपये भाव म्हणजे आमचे दिवस उजाळले. सांगायचं तात्पर्य
काहीतरी घडावं लागतं, त्याने आपला दिवस भाग्याचा ठरतो. ज्ञानोपार आहे. तुमच्या जीवनामध्ये काय घडलं की तुमचा दिवस भाग्याचा आला, सोन्याचा झाला? काय घडलं? काय ज्ञानोबाराने असा प्रश्न विचारल्याच्या नंतर ज्ञानोबाराने उत्तर दिलं, काय घडलं? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. काय झालं? नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आज माझा दिवस सोन्याचा ठरला, भाग्याचा ठरला. याला कारण मी ज्याचं नामस्मरण करतोय तो परमात्मा माझ्या समोर प्रगट झाला. विठ्ठला तो सहज कुठेही प्रगट होत नाही. अनुभव माणसात तुम्ही माझ्या समोर कुठेही प्रगट होतं का? तो नाही. त्याच्याकरता प्रगट होण्याकरता एकतर ज्ञानोपारासारखा भाव पाहिजे. ज्ञानोबारासारखं नामस्मरण असलं, ज्ञानोबारासारखं काय ज्ञानोबारांचं नामस्मरण आहे? काय ती तत्वावरती एक निष्ठा आहे. एक आता तो नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. तुमचा आमचा परमार्थ दररोज बदलणारा परमार्थ आहे. सोमवार आला की चाललो हर हर बोल चाललो. सोमवार आला की चाललो. कुठं जायचं? धर्मालेश्वर महाराज की, म्हणजे जिथे जिथे जे जात असते तिथे. तुम्हाला जवळ आहे म्हणून तो नाव घेतलं. बर. मंगळवार आला की देवीच्या जवळ जातात. देवी जवळ जास्त गडर करता आपल्या करताच होतं म्हणून चाललो देवी जवळ. बुधवार आला की एक कदरीला चित्ती आम्ही रकुमाई. गुरुवार आला की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चाललंय. शुक्रवार आला की जय जय संतोषी माता जय जय मा. शनिवार जय बजरंगबली छोड़ दे दुश्मन की नली. रविवार आला की अहम वागा सोम वागा प्रेम नगर सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. म्हणजे रविवार आला की चाललो. खरी माझ्या रविवारीच असते. गावदेवी माते की जय. चालला मस्त सराला भेटायला. म्हणजे असे दररोजचे देव आपले बदलतात. त्याच्यामुळे आपल्याला देव आपल्या समोर उभा राहत नाही. याला कारण दररोज 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 वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कुठला दुकानदार आपल्याला उधारी देईल? वो आपल्याला प्रसंग अवधान. एखाद्याला पैसे नसतील आणि पैसे नसल्याच्या नंतर आपल्याला जर काहीतरी वस्तू पाहुणा आल्याच्या नंतर आणायची असल्याच्या नंतर दुकानामध्ये जावं आणि दुकानदाराला सांगावं काय नाही त्याने का त्या परवा 2-4 दिवसापूर्वी मी त्या 1 महिन्यापूर्वी तुमच्या इथून सामान नेलेला. आता एक काम करा, मला काय करा, आज पैसे नाही येत पण उसनं द्या. देईल का तो दुकानदार? का देणार नाही? कारण की त्याची ना दररोजची आपली भेट नाही. पण दररोजचा दुकानदार असेल, पक्का असेल, दररोज त्याच्याकडूनच सामान आणणारा असो, पण त्याच्याजवळ जर गेलो तर तो काय सांगतो, जाऊ दे रे बाबा, नाही ना, तू काय पळून चाललाय का? तो उलट बोलतोय. आपल्याला सांगायची गरज नाही, आपण बोलतो ना कधी कधी, मी काय पळून चाललोय का? असे उधार मागणारे भरपूर आहेत. विठ्ठला उधार मागणारे भरपूर आहेत. पण लोक मागतात त्याच्यामध्ये नवल नाही, कीर्तनकार पण मागतात. विठ्ठला द्या, पण उधार कोणाला दिलं जातं? ज्याची पक्की दोस्ती असते ना, समजणे वाले को इशारा काफी आहे. सहज आता मी कोणाला ओळखत नाही, मी कधी मागितले नाही, पण मागणार पण नाही. पण तुम्हाला सांगतो, बिना ओळखीच्या माणसाला सांगितलं काय हो मला थोडीफार पैशाची गरज लागणार नाही, पण सांगतो तुम्हाला. मागितले आणि सांगितलं अमुक अमुक, हा, तर तो काय बोलेल,
ओळखत नाही, काय नाही, पत्ता माहित नाही, कुठं राहतो माहित नाही, याला कसं सहज पाहिजे. पण ओळखीचा माणूस जर असला, राजूबुवा येतो का, अजून कोणला नाव घ्यावं, भीमशेठ, आमचे गोपाला ते होतात ओळखीचा आहे, देतील. म्हणजे ज्याच्याशी ओळख आहे त्याला आपण सहज देतो, त्याला आपण प्राप्त होतो. तसं सांगण्याचं तात्पर्य एक आहे की भगवंत आणि ज्ञानोबा हे परमात्म्याशी पांडुरंग परमात्मा एक तत्वाने एकत्र झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे दिवसभर त्यांनी जरी समाधी जरी घेतलेली असली तरी त्यांचं नामस्मरण चालू आहे. विठ्ठला देव घेतले जीवन जगत असताना समाधीच्या अगोदर नामस्मरण करतं. त्याच्यामध्ये नवल काय, ज्ञानोबाऱ्यांनी संजीवन समाधी घेतल्याच्या नंतर सुद्धा ज्ञानोबाऱ्यांची अवस्था काय आहे. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो, समाधी बैसले निर्वाण बाबा बाळ छंदो, हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो. समाधीमध्ये सुद्धा आज पण कथा आणि कीर्तन आणि देव मौन जपमाळा नाही, अवस्था ही आहे. मी नामस्मरण नाही करत, देवच नामस्मरण करतोय. तोच माझ्या हृदयामध्ये येऊन तोच आता फक्त नामस्मरण करायची अवस्था आहे. तुकोबारांची अवस्था तीच, वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु वामन बाबांची अवस्था तीच, वैकुंठवासी सद्गुरु गुरुनाम गुरु साळोराम बाबांची अवस्था तीच. हे नामस्मरण करत नाही, देव यांचं नामस्मरण करतोय. विठ्ठला देव इच्छी राजा चरणी
संतांच्या नामस्मरण करण्याच्या मागे मागे धावतो, पण मनापासून करणाऱ्याच्या ढोंगबाजी करणाऱ्यांच्या नाही, मनापासून पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तच्च कृतवतः. काय आहे उगाच मोठे महाराजांचे घरोघरामध्ये फोटो आहेत का? लहानपणी जास्त मोठा गाज घेतो त्यांचा परमार्थ खरा होता. आपले डोंग चाललाय विठ्ठला. परमार्थिक आहोत म्हणून दाखवायचं नुसतं. हो म्हणजे सगळेच नाही हा, त्याच्यामधले काहीतरी. भगवे वस्त्र घालून म्हणती दाखवायचं वर्षी मी कोणीतरी परमार्थिक आहे, मी कोणीतरी महाराज आहे, पण आतमध्ये 6 उंदीर खेळतात. त्या 6 उंदरांनी पोखरून 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 याची पुरी माती केलेली आहे, परंतु समाजामध्ये टाट मानेने फिरतात. विठ्ठला आशांच्या देव लांब आहे, देव आशांच्या लांब आहे. मग देव तया जवळ असे कोणच्या जवळ देव असे? हा कोणाच्या जवळ देव असतो? विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव देव त्याजवळ आहे, असा अनुभव ज्ञानोबाऱ्यांचा आहे. आणि ते ज्ञानोबाऱ्या जीवनाचा अनुभव सांगतात. आज माझ्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस आहे, सोनियाचा दिवस आज अमृते पाहला. माझा अनुभव असा आहे की आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये सोन्या म्हणजे अनुभवापर्यंत आपण आलो. अनुभव काय? विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव देव तयाजवळ असे, हा त्याचा असा त्याचा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मग असा देव त्यांच्या जवळ असे तो अनुभव ज्ञानोबाऱ्या सांगतात. आज माझा दिवस सोन्याचा झाला. याला कारण माझ्या समोर ज्याचं नामस्मरण चाललंय तो प्रगट झाला. पांडुरंग भरी पांडुरंग धारी, पांडुरंग भरी पांडुरंग धारी, जागृती सोपनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. वा
ज्यांच्या ध्याना मनामध्ये एकच, चित्तामध्ये पण एकच, ओटावरती पण एकच, मनामध्ये पण एकच असा पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्यांच्या स्वप्नामध्ये, ज्यांच्या चित्तामध्ये, ज्यांच्या मनामध्ये वारीच्या वेळेला देव असतो ना, त्यांचे पाय नाही दुखत. पण जरा वारीमधून बाजूला हो द्या, चालता चालता नाश्ता करायला गेला काय जरा कशाला का कोणाला कसली कसली तलप असते, कोणाला चहाची तलप असते, कोणाला कॉफीची तलप असते. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी तलप. मग कोणी असं म्हणजे असं सांगायचं तात्पर्य की त्या पासून बाजूला गेला, ज्या नामस्मरणापासून बाजूला गेला की मी तर हावरा लांब कवा पोचायचो, कवा पोचायचो. जाऊ दे, ते बोलत आहे विठ्ठला विठ्ठला. तेरे भी चुप ना मेरे भी चुप, जागली मोठ आपली कशाला आपणच घालवायची. ते सांगत होते काही जण हो वारीमध्ये पण. सांगण्याचं तात्पर्य हे काय की म्हणजे त्याच्यापासून बाजूला झालो की दुःख आहे, पण माझ्या जीवनामध्ये ती अवस्थाच नाही. याला कारण माझ्या जीवनामध्ये सतत ते चाललेलं आहे. माझ्या जीवनामध्ये अखंड देवाचं नामस्मरण कार चालू आहे. ज्ञानोबार आहे हे आपण जर विचार करायला गेलो तर ज्ञानियांचे राजे आहेत की नाही. ज्ञानोबार आहे ज्ञानियांचे राजे आहेत, ज्ञानोबार आहे योग्यांची माऊली आहे, ज्ञानोबार आहे अनाथांचे मायबाप आहेत, ज्ञानोबार आहे कर्माच्या भूमिकेत परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेले. या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचे ज्ञानोबार आहे. जर ज्ञानोबारांना विचारावं, ज्ञानोबार आहे तुम्हाला काय आवडतं, देव प्राप्त करण्याकरता कोणती साधना आवडतोय, तर ज्ञानोबार काय सांगताय, माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, अनाथांचे मायबाप आहे, कर्माच्या अवस्थेमध्ये परिपूर्णता प्राप्त होऊन सुद्धा या सगळ्या साधनांच्या खटपटा बाजूला टाकतात. काय गरज आहे योगी बनून देवाची प्राप्ती करावी, काय गरज आहे तपश्चर्या करायची. म्हणजे करू नये या मताचा मी नाही, करावं ज्याला जमेल त्याने करावं, पण ह्या साधना कठीण आहेत. पण नामस्मरण साधना ही सोपी आहे. पंढरपूरची वारी सोपी आहे, योग साधना कठीण आहे. एका पायावरती उभं राहणं सोपं आहे की पंढरपूरची वारी करणं सोपं आहे? एका पायावरती उभं राहायचं, 12-12 वर्ष जप तप करायचं, म्हणजे असं आता मला माहित नाही, मी केलं नाही. त्याच्यामुळं भगवी वस्त्र धारण करायची. पण योगियांचे ध्यानी ज्ञानोबार योग्यांची माऊली असून सुद्धा ज्ञानोबार सांगतो योग याग विधी हे नाही नो हे सिद्धी. काय गरज नाही योगी याग विधी जप तप अनुष्ठान करण्याची. मग तुम्ही काय करा, माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगे मन रंगले, गोविंदाचे मनी वेगुनी वेदिले. ही गोडी आहे आणि ही गोडी माझ्या जीवनामध्ये लागल्याच्या मुलं आजचा माझा दिवस सोन्याचा झाला. ज्याची गोडी लागली तो देव माझ्या समोर उभा राहिला. मी भाग्यवंत आहे, माझा दिवस सोन्याचा आहे. याला कारण माझ्या समोर पांडुरंग परमात्मा उभा राहिला. आता पांडुरंग परमात्मा उभा राहणं हे लांबच आहे. पांडुरंग परमात्मा म्हणजे ज्ञानोबा आहे. विठ्ठला तुम्ही कशावरनं सांगतात, लोपले ज्ञान जगी
आणि पांडुरंग परमात्मा वेगळा नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्याचं नामस्मरण करतोय तो देव प्रगट झाला. जसं ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रगट झाला तसा अनुभव तुकोबाऱ्यांच्या आईला देव प्रगट झाला. बोलोबा महाराज अगोदरच्या 7 पिढ्यांपासूनचा परमार्थ बोलोबा महाराजांच्या अगोदर आहे आणि तुकोबारायांच्या 8 पिढ्यांचा परमार्थ. दररोज शुद्ध एकादशी पंढरपूरला, वद्य एकादशी आळंदीला, दररोजची सेवा आहे. दर महिन्याची वारी चालू आहे. आजपर्यंतचा परमार्थ चाललेला आहे. पण आजपर्यंत परमार्थ करून देवाकडे काही मागितलं नाही. काहीच नाही मागितलं. काहीच नाही मागितलं. नाही ना, काहीच मागितलं नाही. आणि मागणाऱ्यांना वरती रेषाडे ओढले. हा तपश्री मग काय झालं? बोल्लोबा महाराजांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतला आणि बाहेर निघाले. आणि तुकोबारायांची आई दर्शन घेत असताना देव प्रगट झाले. सोनियाचा दिवस आजी अमृते पाळला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. देव प्रगट झाला. प्रगट झाल्याच्या नंतर आतापर्यंत पतीने आणि अगोदरच्या पिढीने काहीच मागितलं नाही. पण ते मागत नाही म्हणून देवाने आता मागणारा बदलला. मागणारे हे होते, यांना मागायला सांगतो पण हे मागत नाही. पण नंबर तुमच्या जवळ दिला. हिला तर सांगून बघू, ही तर मागेल काहीतरी. सांगितलं काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता पहिल्यांदा डचकली. अजूनपर्यंत मागितलं नाही पण आता देवच सांगतो तर मागायला काय हरकत आहे? मी तर बोललो नाही मला द्या, मी तर देवाकडे मागितलं नाही, मी तर सांगितलं नाही मला द्या. पण देवाने सांगितलंय काहीतरी मागा, मागायला काय हरकत आहे? हो. मग देवाला सांगितलं, देवा एवढ्या वर्ष वारी करतो पण अजूनपर्यंत कुस पवित्र झाली नाही. ही कुस अजूनपर्यंत पवित्र झाली नाही. काहीतरी एखादा दे. भरपूर वेळ झाला. 9:15 वाजायला आले तरी पण बाहेर काय येत नाही. वापस बोल्लोबांनी सांगितलं, ओय काय झालं? चल बाहेर. काय करते? खरं सांग, इतक्या वेळ कशाला होती मंदिरामध्ये? आता पहिल्याच्या बायका म्हणजे मला माहित नाही, नवऱ्याशी खरंच बोलत होत्या. अजून मला अनुभवच नाही त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही. आता खोटं बोलतात हा भाग नाही. बोलत असतील नसतील त्यांचं त्यांना माहिती. पण सांगितलं अशी गोष्ट घडली. काय घडलं? दर्शन घेतल्याच्या नंतर नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. देव प्रगट झाला मूर्तीमध्ये. आणि प्रगट झाल्याच्या नंतर देवाने सांगितलं काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता काय करू? मी तर मागितलं नाही, उलट देवाने मागायला सांगितलं. म्हणून देवाचा मान राखण्याकरता असं सांगितलं की देवा ही कुस पवित्र झाली पाहिजे. बोल्लोबाने सांगितलं वापस जा, परत जा. आणि काय सांग? पुत्र देई गुंडा
मागत जायचं. आणि आता मागितलेला आहे, पण एक माग देवाला आता डबल सांगायचं. पुत्र देई गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे दुसरा गुंडा नाही हा. आता गुंडा या शब्दाचा अर्थच बदलला बाबा. हो काय आता सांगू. ज्याच्या बरोबर भरपूर बॉडी करतो गुंडा, असंच आहे ना अर्थ. जो लोकांकडून हप्ते घेतो तो गुंडा, जो हप्ते घेऊन स्वतःचे पोट भरतो तो गुंडा, गरिबांना जो मारतो तो गुंडा. अशी अवस्था. म्हणजे आपल्याला वाटतं तो गुंडा आहे, जाऊ दे त्याच्या मागे गेला तो गुंडा आहे. पण तुकोबारायांच्या वडिलांनी आणि आईने सांगितलं हा गुंडा नाही. असा परमार्थामध्ये माझा मुलगा जन्माला घाल की आता मागितलंच आहे ना तर असा दे ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तीनही लोकांमध्ये झेंडा असला पाहिजे असा मुलगा जन्माला घाल. हे मागितलं, गोराकडे मागितलं. ज्याचं नामस्मरण करतोय तो प्रगट झाला. त्याच्यामुळं तो दिवस सोन्याचा होता म्हणून त्याच्याकडे तो मागितला. आजी प्रगट पै झाला, नामात वितारूपी प्रगट पै झाला. आज सुद्धा या घरामध्ये एका बाळाचं काय करायचं आहे, नामस्मरण नामकरण विधी आहे. 17 संस्कार आपले आहेत हिंदू धर्मामध्ये. 16 संस्कार आहेत. त्या 16 संस्कारापैकी हा बारशाचा विधी म्हणजे नामकरण विधी हा एक संस्कार आहे. आणि त्याच्यामुळं आणि त्या नामकरण विधीमध्ये कीर्तन होणं, हरिपाठ होणं, देवाचं नामस्मरण होणं म्हणजे तो नक्कीच मुलगा गुंडा होईल. विठ्ठला परमार्थी गुंडा. कारण की परमार्थी गुंडा या करता कारण की घराण्याची परंपरा तीच आहे. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती यरती अनुष्ठिती सामान्य सकळ. त्या मुलाचा बाप सुद्धा पंढरपूरची वारी करतो, गिरीधर. त्याचे वडील सुद्धा केले असेल, आजोबा सुद्धा करत होते आणि म्हणून त्या मुलाने सुद्धा तेच करावं त्याच्याकरता कीर्तन आहे. विठ्ठला आपण बारसे बघतो. बारशाला काय नसतं सांगा तुम्ही. दुसऱ्यांचे बारसे बघा ना, आजचा वारकऱ्यांचा बारसा बघा. म्हणजे मी पुढे गेलो नाही अजूनपर्यंत, जात पण नाही. पण त्या बारशाला डीजे, ऑर्केस्ट्रा, इकडं वेद, तिकडं बोला नका तुम्ही बोला. अशा वाईट गोष्टी घडतात. त्याच्यामुळे नंतर तो पोरगा आई बापाचं ऐकत नाही. याला कारण उपजताचीच त्याच्यावरती वाईट संस्कार घडलेले आहेत. पण आपल्या मुलावरती हे चांगले संस्कार लहानपणापासून घडावे याच्याकरता या कालन परिवाराचा अट्टास. विठ्ठला पुत्र देई गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आपल्या सर्वांचे ते आशीर्वाद त्या लहान मुलावरती पडावे आणि तो लहान मुलगा असाच कोणीतरी परमार्थी गुंडा व्हावा अशी माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया की हे सर्व तुमचं पुण्य, हे तुमचा सर्वांचा आशीर्वाद त्या लहान बाळावरती लागो आणि त्याचं जीवन सुजलाम सुफलाम बनो ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूया. म्हणून महाराज म्हणतात काय झालं आता आपल्याकडे फक्त 15 मिनिटं बाकी आहेत, त्याच्या आत आपल्याला सर्व संपवायचंय. महाराज माझा ज्ञानोबा सांगतात स्वतःचा. मी इथं मगाशी मुद्द्याला होतो, 2 अनुभव सांगितले. एक स्व अनुभव म्हणजे कुठले आहेत, परमार्थी अनुभव, आणि एक संसाराचा अनुभव. संसाराचा अनुभव जगाला सांगू नये आणि परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. याला कारण असं आहे की संसाराचा अनुभव जर जगाला सांगितला तर आपली फजिती आहे. आमचे गुरुनाम गुरु आमचे वासुदेव महाराज नेहमी सांगायचे संसाराचा अनुभव लोकांना सांगू नका. बायको ऐकत नाही लोकांना सांगू नका, बायको जेवायला देत नाही लोकांना सांगू नका. हे जर गावामध्ये सांगत फिरले तर लोक तुमचा सत्कार करतील. बरोबर नाही नाही फजिती. विठ्ठला बऱ्याच जणांच्या बायका ऐकत नाही हे समजतं त्याला. कधी कधी सांगतात आम्ही बापा जेव्हा लक्ष द्यावं आपण लगेच समजतं असं. म्हणजे संसारामधले हे अनुभव जगाला सांगू नये. जर सांगितले तर आपली फजिती आहे. पण परमार्थामध्ये अनुभव आलेला जगाला सांगितल्याशिवाय राहू नये. परमार्थामध्ये आलेला अनुभव जर जगाला सांगितला तर परिणाम त्याची कीर्ती राहते. विठ्ठला
समर्थाचा आलेला अनुभव देव माझ्या समोर प्रगट झाला. असा एका जवळ नाही, तो भरपूर जणांच्या समोर ज्यांनी ज्यांनी देवाचं नामस्मरण केलं देव त्याच्या समोर प्रगट झाला ना. देव त्यांच्या समोर प्रकट झाला. कोणासमोर प्रकट झाला? द्रौपदीवरती पडलेला संकट आपल्याला माहिती आहे. त्या संकटाच्या पश्चात अनेकांना सांगितलं मला सोडवा, पण सोडायला कोणी नाहीये. त्यावेळेला तिने काय केली? हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, द्वारकेच्या राण्या. वेळ का सगळ्या देवा का वेळ लावला? म्हणजे नाम आठविता रूपी प्रगट झाला. जोपर्यंत नाम आठवलं नव्हतं तोपर्यंत प्रगट नव्हता, पण नाम आठवल्याच्या नंतर तो प्रगट होतो. हा अनेकांचा अनुभव आहे. साधू संतांनी सांगितलं आम्ही त्याचं नामस्मरण करावं. परिणाम तो आमच्या मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आली या आघात निवारावे. सोपा उदाहरण देतो तुमच्या डोळ्यासमोर. जनाबाई आहे, जनाबाई, जास्त लांब नका. जनाबाई आहे, जनाबाई. काय अधिकार संपन्न जनाबाई हो. साधा अधिकार आहे का जनाबाईचा? नाम आठविता रूपी प्रगट झाला पाहिजे, झालाच पाहिजे. धाक होता जनाबाईचा. नामस्मरण केलं की उभा राहायला पाहिजे, आणि नाही राहिला तर चला. जनाबाई होती ती, तुमच्या आमच्या सारखी नव्हती. ज्ञानोबा यांच्या या वचनावरती तिने सिद्धी दिली की ज्ञानोबा यांनी सांगितलं नाम आठविता रूपी प्रगट झाला. हे तुमच्या पुरतं आहे, पण माझा अनुभव काय आहे? नामस्मरण केल्या गेला हा त्याला इथे यायलाच पाहिजे. हा अधिकार जनाबाईचा आहे. आणि जर देव ना म्हणजे आला नाही असं घडलंच नाही, पण आला नाही तर देवाला बोलायची, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या गारट्या तुझी रोंड रंडकी आली रे. आई जनाबाया एवढा अधिकार. पण नामस्मरण केल्याच्या नंतर ती देवाला हाक मारायची, हे देवा ओव्या गाऊ कौतुके तू ये जनाबाया. कसा देव भेटायचा तुम्हाला? बोला जरा, आवाज द्या. प्रपंच दळण. आता या दलनच दलित नाही तर ते बोलतील कशा? यांचा दलन आणायला ये, त्याच्यामुळे ते कशाला बोलतात बेटाला. आता ते काय, आता काय ते ये नाही काय बोलतात जाता. पहिले सकाळच्या या महिला आपल्या डोकऱ्या होत्या ना, डोकऱ्या आज्या आपल्या पंजा, पहाटेच्या बाले उठायच्या, ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. हो देवाला हाक मारायच्या, त्या जात्या ओढायच्या. तेवढ्या नंतर बरं होतं. आता या नाही ते आता घरघंटे आली, पण त्याच्या अगोदर चक्कीवरती जायला लागायच्या. आता चक्की रस्त्यावरती. मग आता पहिले तरी जायच्या, आता सांगतात येताना घेऊन या. अहो कुठे आहात? कामावरतून येताना आपलं तेवढं दळण आणलं तर बरं होईल. त्याच्यामुळे त्यांना नाही माहिती. आता सरकारने उपकार केले, सरकारने प्रत्येकाला घरामध्ये घर घंटी दिली. त्याच्यामुळे फुकट. ज्यांचा ज्यांचा नंबर लागला ते भाग्यवान. लागला का तुमच्या गावामध्ये घर घंटी भेटली का नाही?
अशोक महाराज भेटले ना? म्हणजे आमच्याच गाववाल्याला भेटले. सांगण्याचं तात्पर्य एक आहे. किती जनाबाई सांगायची? सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गावो भरतारा तू ये रे विठ्ठला. म्हणजे आठविता रूपी प्रगट पै झाला हे ज्ञानोबा रे तुमच्या करताय. तुम्ही नामस्मरण केल्याच्या नंतर तो तुम्हाला प्रगट झाला आणि याचा अनुभव तुम्ही सांगता हे ज्ञानोबा यांचं आहे. पण जनाबाई अधिकार सांगते, जनाबाई सांगते अहो एवढं सोडा, मी नामस्मरण घेतल्याच्या नंतर हाक मारल्याच्या नंतर तो कुठेही कामामध्ये असं तरी यायला लागतं. हा माझा अनुभव आहे, ऐसा ज्याचा अनुभव हा माझा अनुभव आहे. म्हणून जो परमात्मा नाम आठवल्याच्या नंतर प्रगट होतो त्या परमात्म्याचं एकदा जोराने भजन. विठोबा रखुमाई गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, 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 गोपाळा रे तुझे ध्यान असं आहे का? ठीक आहे. गोपाळा रे, मग असा हा प्रगट झालेला पांडुरंग परमात्मा. आता हे गोपाळा, आता एक काम कर, जसा प्रकट झालाय विठ्ठला विठ्ठला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, ध्यान
रूपी प्रगट होणारा पांडुरंग परमात्मा ह्या पांडुरंगा एक काम करणार देवा गोपाळा तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. आता देवा तू प्रगट होणारा आहेस, नामस्मरण केल्याच्या नंतर त्या क्षणाला उभारणारा आहे, म्हणून आता बस तुझंच मला ध्यान लागावं, तुझंच माझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडावं ही इच्छा ज्ञानोपार देवासमोर प्रगट करतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा दिवस कधीतरी यावा की आपल्या दिवस आपण सुद्धा असं नामस्मरण करावं की कधीतरी आपल्या समोर पांडुरंग परमात्मा उभा राहावा. ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्ते पांडुरंगा मुरतसे, अशी अवस्था कधीतरी आपल्या जीवनामध्ये यावी. असा परमार्थ करा, अशी भक्ती करा, असं नामस्मरण करा की ज्ञानोपारायांना जो अनुभव आलाय तो अनुभव आपल्याला सुद्धा यावा आणि आपला दिवस सुद्धा सोन्याचा व्हावा याकरता प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये तो सोन्याचा दिवस यावा अशी वर्षाच्या पहिल्या दिवशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. मगाशीच मी म्हटलं की सुरुवातीलाच आपण भाग्यवंत आहोत की सुरुवात आपली नामाने आहे, सुरुवात आपली भजनाच्या कीर्तनामध्ये चांगल्याने. म्हणून काही जणांची सुरुवात कशाने पण होईल, पण आपली वर्षाची सुरुवात जर चांगली झाली की पूर्ण वर्षभर तुमच्या जीवनामध्ये हेच घडवल अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूया. आजचा कार्यक्रम ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत ते आपल्या सर्वांचे सुपरिचित हरिभक्त परायण या गावातील ज्येष्ठ विनेकरी वैकुंठवासी गणपत मामा आणि त्यांच्या परिवारातील कुटुंबातील त्यांचा नातू गिरीधर आणि यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्या निमित्ताने बारसा नामकरण विधी आणि त्या नामकरण विधीच्या निमित्ताने हा सर्व सत्यनारायणची महापूजा असेल आणि ह्या सर्व वारकऱ्यांना त्यांनी आमंत्रित केलेला आहे. जो कार्यक्रम आहे तो आता आपल्याला प्राप्त होणारच आहे. त्यामुळं आता आपण जेवढे वरिष्ठ मंडळी पाहुणे आलेलो आहोत आपल्या सर्वांचे आशीर्वादाची अक्षद त्या लहान मुलावरच्या डोक्यावरती पडो आणि त्याचं जीवन सुजलाम सुफलाम होवो अशी ज्ञानोपार आहे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सद्गुरू वामन बाबांच्या चरणी, सद्गुरू सावळराम बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी उपस्थित आता प्रत्येकाचं नाव घेणं हे माझं कर्तव्य आहे, पण आता टाइम आपली वेळ संपलेली आहे. त्याच्यामुळं आपण सगळेजण माझ्यावरती प्रेम करणारे मंडळी, या कुटुंबावरती प्रेम करणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा अनन्य भावाने अति भावाने नतमस्तक होतो आणि त्या बाळाला चांगलं आयु लागावं, आरोग्याला प्राप्त व्हावं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या हरेच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो, नामा म्हणे तया असावे कल्याण. जामुनी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका झाल्या असतील उदार अंतःकरणाने मला क्षमा करा. माझ्या समोर बसलेले पुन्हा एकदा माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावरती अति अनन्य भावाने नतमस्तक होतो. उद्या सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये डोंबिवली वेस्टला तुमच्या इकडं देवीच्या पाड्या परिसरामध्ये 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तनाची सेवा आहे. राहुल नगर या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळेला कीर्तन होईल. तरी सुद्धा आपण त्या कार्यक्रमाला जमेल त्याने उपस्थित राहायचं आहे अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण वेळा. उद्यापासून आमच्या गावात मिरजे गावी अखंड हरिनाम सप्ताह चालू होणार आहे. श्रीराम जन्म 50 वर्ष सुवर्ण महोत्सव आहे.
क्या बात आहे. त्याही कीर्तन सुरुवात 31 तारखेपासून उद्यापासून 7 तारखेपर्यंत निळजे गावामध्ये 50 वर्ष सुवर्ण महोत्सव वर्षाचा सप्ताह आहे. उद्यापासून साजरा होणार आहे. आजपासून उंबारली गावामध्ये सप्ताह चालू होणार आहे, झालेला आहे. तो सुद्धा कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमाकरता 3 दिवस उपस्थित राहावा. 2 तारखेला काला झाला की निर्जला पळा, निर्जाचा काला झाला की दुसरा कुठेतरी पळू. आणि आज करायचं नुसतं परमार्थ. गोपाळाला तुझ्या ध्यान लागो म्हणा, हे करायचं ना. मग आता फक्त आता काहीच नाही, आता फक्त परमार्थ करायचा बस. असो. आणि 3 तारखेला उसार घरला काशीनाथ पाटील यांच्या पत्नीचं 13वा आहे. त्यानिमित्ताने सकाळी दातेवारा माझ्याकडेच कीर्तन आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. एक सगळ्यांना आनंदाची गोष्ट अशी आहे की आज ज्याचा बारसा आहे त्याला पवित्र अशी तुळशीची माळ आजच घालायची आहे. आणि त्यांच्या आणि ज्याचा बारसा आहे त्याच्या आईला सुद्धा आज तुळशीची माळ घालायची आहे. म्हणजे सोन्याचा दिवस आज अमृते बाईला. आज खरोखर यांच्या घरामध्ये मग तो सोन्याचा दिवस असेल, कारण की आज त्यांच्या घरामध्ये 2-2 वारकरी आणि इथे वाढणार आहेत. म्हणून भगवंताने असंच तुमच्या जीवनामध्ये कार्य करावं अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती अतिभावाने नतमस्तक सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.